शाहिस्तेखानाच्या फौजेतील मराठी रायबान कोण होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक थरारक व तेजस्वी क्षणांपैकी एक प्रसंग म्हणजे लाल महालातील धाडसी हल्ला. संपूर्ण पुणे मोगल सैन्याने भरलेला असताना महाराज थेट शाहिस्तेखानाच्या लाल महालात पोहोचले आणि त्यांच्या बोटाचं बलिदान घेतलं. तो काळ म्हणजे महाराज आणि मोगल यांच्यातील संघर्षाचे दिवस. शिवरायांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी मोगल सुभेदार शाहिस्तेखान पुण्याला येऊन स्थायिक झाला होता. लाल महालातच त्याने आपले मुख्यालय बनवले होते आणि तिथूनच तो शिवाजी महाराजांवर मोहिमा आखत होता. इसवी सन 1661च्या सुमारातील शाहिस्तेखानाने कर्तलब खानाला कोकणातील मोहिमेसाठी रवाना केलं. या मोहिमेसोबत एक विशेष स्त्री सरदार देखील होती. तिचं नाव होतं रायबाग. तिचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आणि थक्क करणारा आहे. रायबागांचं मूळ कोणतं? रायबागन म्हणजे सावित्रीबाई या माहूरच्या मोगल सरदार उदाजीराव यांची पत्नी होत्या. उदाजीरावांचा मुलगा जगजीवनराव इसवी सन 1658 मध्ये औरंगजेब व दाराशिकोहा यांच्यातील चौगड येथील लढाईत धारातीर्थी पडला. मुलाच्या मृत्यूनंतरही सावित्रीबाई खचल्या नाहीत. त्या स्वतः शस्त्र हातात घेऊन युद्धभूमीत उतरल्या आणि आपल्या पती व मुलाच्या जागी सैन्याचं नेतृत्व केलं. त्याचं धैर्य इतकं अफाट होतं की खुद्द औरंगजेबसुद्धा प्रभावित झाला. युद्धात पराक्रम गाजवल्यामुळे तिला राजांनी वाघीण रायबागन असा किताब बहाल केला होता. सावित्रीबाईचे शौर्य आणि लढाया. सावित्रीबाईंनी एकदा आपल्या जहांगीरीवर झालेल्या आक्रमणाचा प्रतिकार करताना स्वतः रणभूमीवर उतरल्या होत्या. इसवी सन 1632 ते इसवी सन 1637च्या दरम्यान हरचंद राय नावाच्या सरदाराने माहूरवर हल्ला चढवला. त्यावेळी सावित्रीबाईंनी आपल्या सैन्याला एकत्र केलं. तुमच्या बहिणीची लाज राखा असं सांगून त्यांना प्रेरित केलं आणि स्वतः लढत हरिश्चंद्र राजाचा पराभव केला. जगजीवनच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या नातवाच्या नावाने जहागिरी घेतली आणि राजकारभार स्वतः सांभाळला. मोगल सैन्यातील रायबागन. औरंगजेबाच्या आज्ञेवरून पुढे रायबागनला शाहिस्तेखानाच्या फौजेत उच्च पदावर नियुक्ती करण्यात आली. शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकलेले असताना खानाने आपल्या फौजा चाकण, इंदापूर आणि सुपे या भागात पाठवल्या. त्यावेळी रायबागनही त्यांच्यासोबत होती. उंबरखिंडीची लढाई आणि निर्णायक क्षण. इसवी सन 1661 मध्ये कर्तलब खानाला कल्याण, भिवंडी, पनवेल मोहिमेवर पाठवण्यात आलं. पण 2 फेब्रुवारी 1661 रोजी उंबरखिंडीच्या दरीत शिवरायांच्या सैन्याने मोगल सैन्यावर जबरदस्त हल्ला चढवला. रायबागनही या युद्धात सामील होती. ती युद्धस्थिती समजून कर्तलब खानाला समजावते, शिवाजी महाराजांसोबत लढून काही हाती लागणार नाही. शरण जा आणि तिच्या सूचनेमुळेच मोगल सैन्याचा संहार टळतो. लाल महालावरील आक्रमण. इसवी सन 1663 मध्ये शिवाजी महाराजांनी लाल महालावर धाडसी हल्ला केला आणि शाहिस्तेखानाची बोटं छाटली. या घटनेच्या वेळी देखील रायबागन पुण्यातच होती.
या घटनेनंतर शाहिस्तेखान अपमानित होऊन पुण्याहून बंगालकडे रवाना झाला. पण रायबागन मात्र मोगल सैन्यात कार्यरत राहिली. लाल महालावरील आक्रमण. इसवी सन 1663 मध्ये शिवाजी महाराजांनी लाल महालावर धाडसी हल्ला केला आणि शाहिस्तेखानाची बोटे छाटली. या घटनेच्या वेळी देखील रायबागन पुण्यातच होती. या घटनेनंतर शाहिस्तेखान अपमानित होऊन पुण्याहून बंगालकडे रवाना झाला. पण रायबागन मात्र मोगल सैन्यात कार्यरतच राहिली. शिवरायांचा सन्मान. तरीही शिवाजी महाराजांनी शत्रुपक्षातील असली तरी एक पराक्रमी स्त्री म्हणून रायबागनचा सन्मान केला. तिच्या धैर्याचं कौतुक केलं. तिला मानसबदारीचा मान देऊन सन्मानपूर्वक मुक्त केलं. रायबागन ही एक झुंजार, बुद्धिमान आणि सन्माननीय स्त्री. रायबागन ही एक धाडसी योद्धा होती. तिने आपल्या बौद्धिक, वैयक्तिक आणि शौकांनाही मागे टाकून तलवार उचलली. पुरुषांच्या राजकारभारात तिचं स्थान निर्णायक होतं. ती मोगल पक्षात असली तरी तिचं पराक्रम आणि कर्तव्य तिला मराठ्यांच्याही मनात मानाचं स्थान मिळवून दिलं. म्हणता येईल, जय भवानी, जय शिवराय, जय रायबागन. तर शिवभक्तांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.